हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण गुप्त राजवंश म्हणजेच गुप्त साम्राज्याविषयी काही थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत, काही पॉईंट्स पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्याच्या विषयाकडे, तर गुप्त राजवंश किंवा गुप्त साम्राज्य. वृहत कथाकोश या पुस्तकाचे लेखक हरिसेना आहेत. भिटारी दगडस्तंभ शिलालेख स्कंदगुप्ताच्या हूण लोकांशी झालेल्या लढाईचे वर्णन करते. समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन म्हणून ओळखले जाते. अलाहाबाद येथील अशोक स्तंभावर समुद्रगुप्ताची प्रशस्ती सापडली. पुढे पाहूया. गया येथे बौद्ध मंदिर बांधण्यासाठी श्रीलंका शासक मेघनवर्मन याने समुद्रगुप्ताकडे मिशनरी पाठवले. सतीचा पहिला उल्लेख पुरावा ऐरन स्तंभ शिलालेखात भानुगुप्त सापडला आहे. बायना किल्ल्यातील वरिका विष्णुवर्धन विजय बुरुज गुप्त काळातील आहे. अर्थशास्त्राचा लेखक कौटिल्य हा आहे. पुढे पाहूया. आर्यभट्ट हे गुप्त काळातील महान खगोलशास्त्रांपैकी एक असल्याचे मानले जाते. समुद्रगुप्ताला नाण्यांवर वाजविताना दाखवलेले वाद्य म्हणजे वीणा हे होय. गुप्त हे वैश्य वर्णांपासून उत्पन्न झालेले असे मानले जाते. नालंदा महाविहाराची स्थापना राजा कुमारगुप्त पहिला याने केली होती. पुढे पाहूया. किनारा मंदिर 700 ते 728 मध्ये नरसिंहवर्मन दुसरा पल्लव राजवंशाच्या कारकिर्दीत बांधला गेला. महाबलीपुरम येथील किनारा मंदिर हे द्रविड मंदिर वास्तुकलेचे उदाहरण आहे. चंद्रगुप्त पहिला उत्तराधिकारी समुद्रगुप्त होता. भारताचा नेपोलियन असे समुद्रगुप्तास म्हणतात. पुढे पाहूया. महाराज अधिराजाची भव्य पदवी स्वीकारणारा गुप्त वंशाचा पहिला शासक चंद्रगुप्त पहिला हा होता. नालंदा विद्यापीठाचे संस्थापक कुमारगुप्त पहिला हे होते. पुढे पाहूया. प्रयाग प्रशस्ती संस्कृतमध्ये रचले गेले आहे. प्रयाग प्रशस्ती म्हणजे स्तंभलेख. तर प्रयाग स्तंभलेख संस्कृतमध्ये रचले गेले. कालिदासाचे अभिज्ञान शकुंतलम हे नाटक शकुंतला आणि राजा दुष्यंत यांच्यातील प्रेमकथा आहे. रुद्रदमनचा जुनागड शिलालेख सुदर्शन तलाव नावाच्या दुरुस्तीचा संदर्भ देतो. हरिसेना हा राजा समुद्रगुप्ताच्या दरबारातील कवी आणि मंत्री होता. बिहारमधील सुलतानगंज येथे सापडलेली गौतम बुद्धांची अवाढव्य मूर्ती ही गुप्त कालखंडातील आहे. मृच्छकटिक, विनवासवदत्त आणि पद्मप्रभृतक ही संस्कृत नाटके शूद्रकाने लिहिलेली होती. हिंदू आर्क म्हणून ओळखले जाणारे भीतरगाव मंदिर कानपूर उत्तर प्रदेश येथे आहे. 7व्या शतकातील राजव्यवस्थेसंदर्भात सामंत हा या शब्दाचा अर्थ अधीनस्थ शासक असा होतो. अधीनस्थ शासक असा होतो. पुढे पाहूया. कुतुब मिनार संकुलात बनवलेला लोखंडी खांब चंद्रगुप्त द्वितीयने स्थापन केला होता. समुद्रगुप्ताचा उत्तराधिकारी चंद्रगुप्त दुसरा विक्रमादित्य म्हणून ओळखला जातो. भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळाला गुप्त कालखंड म्हणतात. पुढे पाहूया. लिच्छवींच्या प्रमुखाची कन्या कुमारदेवी हिचा विवाह चंद्रगुप्त पहिला याच्याशी झाला होता. वरूरची क्षपनक आणि कालिदास हे विक्रमादित्याच्या दरबारात नवरत्नांपैकी एक होते. विक्रमादित्य म्हणजेच चंद्रगुप्त दुसरा, यालाच विक्रमादित्य म्हणतात. मेघदूत, अभिज्ञान शाकुंतलम आणि मालविकाग्निमित्र ही कालिदासांची प्रसिद्ध कार्य आहेत. पुढे पाहूया.
विक्रमोर्वशी, रघुवंश आणि कुमारसंभव ही कालिदासाने लिहिलेले होते. समुद्रगुप्ताचा अलाहाबाद स्तंभ शिलालेख हरिसेनने रचला होता. समुद्रगुप्ताचा अलाहाबाद स्तंभ शिलालेख संस्कृतमध्ये लिहिला गेला आहे. पुढे पाहूया. बृहजकटक, बृहसंहिता आणि पंचसिद्धांतिका ही वराहमिहिरची उल्लेखनीय कार्य आहेत. तर वराहमिहिरने लिहिलेले बृहजटक, बृहसंहिता आणि पंचसिद्धांतिका. पुढे पाहूया. वराहमिहिर हा चंद्रगुप्त दुसराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक होता. नालंदा विद्यापीठाची स्थापना कुमारगुप्त पहिला याने केली होती. समुद्रगुप्ताला देवांच्या बरोबरीने वर्णन करणारा शिलालेख म्हणजे अलाहाबाद प्रशस्ती म्हणजे अलाहाबाद स्तंभ शिलालेख. पुढे पाहूया. लिच्छवी राजकन्येशी लग्न करणारा गुप्त शासक चंद्रगुप्त पहिला हा होता. वाकाटक राजवंश थेट चंद्रगुप्त दुसराशी संबंधित होता. सतीचे पहिले शिलालेखाचे उदाहरण गुप्त काळात सापडते. प्रयाग प्रशस्ती म्हणजे प्रयाग स्तंभ शिलालेख हा अलाहाबाद स्तंभ शिलालेख म्हणूनही ओळखला जातो. गुप्त साम्राज्याचा एक प्रसिद्ध स्रोत प्रयाग प्रशस्ती म्हणजेच प्रयाग स्तंभ शिलालेख होय. पुढे पाहूया. गुप्त युग सुरू करण्याचे श्रेय चंद्रगुप्त पहिला याला दिले जाते. अमरसिंह चंद्रगुप्त दुसराच्या दरबारातील दिग्गजांपैकी एक होता. बाणभट्ट चंडिष्टक चा लेखक हा हर्षवर्धनाचा दरबारी कवी होता. चंद्रगुप्ताने महाराजा धीरजा ही भव्य पदवी दत्तक घेतली. चंद्रगुप्त दुसराच्या दरबारातील वेताळ भट्टाने मंत्रशास्त्र लिहिले. पुढे पाहूया. कुमारगुप्त पहिला हा चंद्रगुप्त दुसराचा मुलगा व उत्तराधिकारी होता. समुद्रगुप्ताला त्याच्या नाण्यांवर वीणा वादक म्हणून दाखवले होते. चंद्रगुप्त द्वितीयाने विक्रमादित्य ही पदवी धारण केली. चंद्रगुप्त पहिला गुप्त शासक घटोत्कच याच्यानंतर आला. दिल्लीतील लोखंडी स्तंभ गुप्त घराण्याने बांधले आहे. पुढे पाहूया. संधी विग्रहिक, महादंडनायक आणि कुमार अमात्य ही हरिसेनाची कार्यालये होती. गुप्त काळात मुख्य न्यायिक अधिकारी हे पद महादंडनायक होते. गुप्त काळात युद्ध आणि शांतता मंत्री संधी विग्रहिक होते. प्राचीन भारतात व्यापारी काफिल्याचे नेते सार्थवाह होते. गुप्त काळात मुख्य व्यापारी हे पद श्रेष्ठी होते. फाजियांनी बंगालमधून घरी परतण्याचा प्रवास सुरू केला. नालंदा एक प्रसिद्ध बौद्ध मठ बिहारमध्ये स्थित आहे. समुद्रगुप्ताची आई लिच्छवी घराण्यातील म्हणजेच गणातील होती. कविराज ही पदवी समुद्रगुप्ताने धारण केली होती. पुढे पाहूया. चंद्रगुप्ताने लिच्छवी कुळातील एक राजकन्येशी लग्न केले होते. प्रभावती गुफा ही कुबेरनामा आणि चंद्रगुप्त द्वितीय यांची कन्या होती. प्रभावती गुप्त ही कुबेरनामा आणि चंद्रगुप्त द्वितीय यांची कन्या होती. गुप्तांनी हलबकारा नावाचा नांगरकर लावला. समुद्रगुप्ताच्या कर्तृत्वाची माहिती प्रयाग प्रशस्ती त्यालाच आपण अलाहाबाद स्तंभ शिलालेख मध्ये नमूद आहे. वराहमिहिर हे चंद्रगुप्त दुसराच्या 9 रत्नांपैकी एक होते. भुक्ती, भोग, विसवा, विठी व मंडल हे गुप्त काळातील प्रशासकीय प्रथम यांनी केले. नालंदा विद्यापीठाची स्थापना कुमारगुप्त प्रथम यांनी केले. भारतीय इतिहासातील सुवर्ण युग याला गुप्त काळ असेही म्हणतात. गुप्त साम्राज्याचा राजा समुद्रगुप्त हा देखील वीणा वादक होता. पुढे पाहूया. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद शिलालेखाची उंची 35 फूट इतकी आहे.
इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या सुरुवातीला गुप्तांनी मगधमध्ये एक छोटेसे राज्य स्थापन केले. फाजियांनी बंगालमधून मायदेशी परतण्याचा प्रवास सुरू केला. महाराजाची पदवी धारण करणारा पहिला गुप्त शासक म्हणजे चंद्रगुप्त पहिला हा होय. हरिसेन हा दरबारी कवी व समुद्रगुप्ताचा मंत्री होता. भारतातील गुप्त शासकांनी दिनार नावाची सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणात जारी केली. गुप्त काळात प्रांतासाठी वापरलेला शब्द भुक्ती होता. गुप्त वंशाचे पहिले शासक श्रीगुप्त होते. गुप्त वंशाचा शेवटचा शासक विष्णुगुप्त होता. अलाहाबाद प्रशस्तीमध्ये म्हणजेच स्तंभ शिलालेखामध्ये उल्लेख केलेल्या देवांच्या नावात वरुण, अंतक, इंद्र, कुबेर यांचा समावेश आहे. पुढे पाहूया. ग्वाल्हेर जवळील बाग लेणी गुप्त काळातील चित्रांचे प्रतिनिधित्व करतात. दक्षिण पथाच्या 12 शासकांचा पराभव झाला. समुद्रगुप्त. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.